हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत सुगोकी खमण ढोकळा मिक्स. बघू शकतात. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक पाटी. त्यात आपण हे 1 वाटी पीठ घेऊन घेणार आहे. त्याचबरोबर 1 वाटी पिठासोबत 1 वाटी पाणी टाकायचं आहे. यात मी बनवणार आहे छोट्या साईजचं, हे 2 जणांपुरता पुरेसं होतं. त्यासाठी ही रिंग आपण अशी कढईमध्ये ठेवून घेणार आहोत. आता बघू शकतात मी 1 वाटी पीठ काढून घेतलेलं आहे. आता त्यात घालणार 1 वाटी पाणी. बघा, आता हे आपण असं करून पूर्ण मळून घेणार आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी आहे. आता मी ह्या भांड्याला पूर्णपणे तेल लावून घेतलं आहे. तेल लावून घ्या आणि हे गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. असं हे बघा, दिसतंय तुम्हाला. वाफ बाहेर निघणार नाही, त्यासाठी आपण ही पाटी झाकणार आहोत. बघू शकता. फोडणीसाठी लागणारे मोहरी आणि मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आपण वरतून घालणार आहोत. आता मी ही अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. त्यात मी 1 चमचा साखर टाकणार आहे. त्यात हा अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. सेम हॉटेलसारखे होतात. तसं आपण ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत. सगळीकडे पसरून टाकायचं ते. मी थोडं त्यात मोहरी, नंतर मिरची.